नमस्कार मंडळी, आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की डिसेंबर महिन्यामध्ये हे 5 दिवस अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्या दिवशी कोणतेही कामे करायचे आणि कोणते कामं करू नये हे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी या वर्षातील अखेरच्या डिसेंबर महिन्यातील 5 दिवस अतिशय अशुभ असणार आहे। या 5 दिवसांमध्ये कोणते शुभ कार्य केले जात नाही आणि ते का याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, तुम्ही पाहताय आई कुलस्वामिनी यूट्यूब चॅनल। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली असून हा महिना संपल्यावर नवीन वर्षाचं आगमन होणार आहे। पूर्वी वर्षाच्या सुरुवात होण्यापूर्वी डिसेंबर महिन्यातील 5 दिवस अत्यंत अशुभ असणार आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या 5 दिवसांना ज्योतिषशास्त्रानुसार पंचक असे म्हटले जाते। हा पंचक काळ कधी सुरू होतोय आणि कधी संपणार आहे ते आपण बघूया। मंडळी, पंचक हा येत्या म्हणजे गेल्या शनिवारी 7 डिसेंबर 2024ला पहाटे 5:07 पासून मृत्यू पंचक सुरू झालेला आहे आणि मृत्यू पंचक हे 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:48 संपणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जे पंचक शनिवारपासून सुरू होत आहे त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार मृत्यू पंचक हे सर्वात धोकादायक आणि अशुभ मानलं गेले। या पंचकामध्ये चुकूनही काही गोष्टी करू नयेत, अन्यथा तुम्हाला मृत्यूसारख्या वेदना होतात। ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटले जाते की मृत्यू पंचकादरम्यान वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे मानवाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास होतो। मंडळी, मृत्यू पंचकादरम्यान चुकूनही या गोष्टी करू नये त्याच्याविषयी आपण थोडी माहिती बघूया। मृत्यू पंचकादरम्यान कोणतेही जोखमीचे काम करू नये। या अशुभ कालावधीच्या चपळाईत आल्यास अपघात, दुखापत, वाद आणि कायदेशीर अडचणीत येण्याचा धोका आहे। पंचक काळात व्यक्तीने चुकूनही घराचे छत बसवू नये, यामुळे घरात नकारात्मकता येते। पंचक दरम्यान लोखंड किंवा लाकूड गोळा करू नये, याचा अशुभ परिणाम होतो आणि देव रागावतो अशी मान्यता आहे। पंचकाच्या दिवसात दक्षिण दिशेला प्रवास करू नये असे म्हटले जाते, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते। अपघाताची शक्यता वाढते, त्यामुळे पंचकाच्या दिवसात चुकूनही दक्षिण दिशेला जाऊ नये। पंचक दिवसात नवीन वस्तू खरेदी करू नये, त्यामुळे नकारात्मकचा प्रभाव वाढू शकतो आणि कोणत्याही मुलीने तिच्या घरी किंवा सासऱ्यांच्या घरी जाऊ नये असे म्हटले जाते। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय।